आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. म्हणजे काय? तर युद्ध सुरू होण्याआधी काय काय घडलं? काहीही मोठं घडण्याआधी एक शांत क्षण येतो. जणू सगळं काही थांबलेलं असतं. तसंच इथं घडलेलं आहे. श्लोक 1 मध्ये काय? तर धृतराष्ट्र म्हणतो, संजया, माझी मुलं आणि पांडव हे दोघेही कुरुक्षेत्रात एकत्र आलेत. तिथं काय चाललंय? याचा अर्थ काय? तर अंधराजा धृतराष्ट्र युद्ध बघू शकत नाही, पण मनात मात्र भीती आहे. तो विचारतो, माझी मुलं आणि पांडव आता एकमेकांशी भिडणार आहेत, तर ते काय करतायत? मेसेज काय होतो त्याच्यातून आपल्याला? जे चुकीच्या बाजूला असतात ना, त्यांना सतत सुरुवातीलाच भीती वाटत असते. त्याच्यानंतर आता श्लोक 2 ते 10 मध्ये काय घडणार आहे ना, ते आपण पाहूया. आता सगळी बाजू तर युद्धासाठी तयार झालीये आणि कुरुसेना म्हणजे कौरवांची सेना यांच्याकडून दुर्योधन सर्वात मोठा आणि अहंकारी आणि राजकारणी स्वभावाचा आहे. तो आपला सेनापती द्रोणाचार्यांजवळ गेला. श्लोक 2 मध्ये काय घडतं? तर संजय सांगतोय आता धृतराष्ट्राला, की दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांजवळ गेलाय आणि युद्धातली परिस्थिती समजून सांगतोय. म्हणजे काय? दुर्योधन थोडा घाबरलेला आहे, पण तो आपलं भित्रेपण लपवून द्रोणाला काय सांगतोय? बघा गुरुजी, पांडवांची फौज खूप मोठी आणि चांगली सज्ज आहे. तर दुर्योधन पांडवांच्या फौजेबद्दल बोलतोय, पण त्यात कोण कोण आहे ते पण सांगतो. धृष्टद्युम्न, जो द्रोणांचा शिष्य आहे, पण आता पांडवांचा सेनापती झालाय. म्हणजेच अर्जुन, भीम, युधिष्ठिर आणि इतर बलाढ्य योद्धेही आहेत, असं तो सांगतो. म्हणजे काय? तर दुर्योधन फक्त बाहेरून कॉन्फिडंट दाखवतोय, पण त्याला हे दिसतंय की पांडवांची टीम खूपच भक्कम आहे. ह्याच्यातून मेसेज काय येतोय? जे चुकीचं असतं ना, त्यांना खऱ्यांचा आत्मविश्वासच अस्वस्थ करतो. त्याच्यानंतर श्लोक नंबर 7 ते 9 मध्ये काय झालं? तर तो मग आपल्या बाजूने योद्धेही सांगतो. कोण? तर दुर्योधन. अर्थ काय? तर दुर्योधन म्हणतो, आपल्या बाजूला पण भारी युद्ध आहेच, पण काही कमी तर नाहीच आहे. पण लक्षात जरा हे घ्यायचं आपण, त्याच्या शब्दात जणू स्वतःलाच तो समजवतोय. ह्याच्यातून मेसेज काय येतो? कधी-कधी आपण फक्त स्वतःला धीर द्यायलाच मोठी यादी करतो. पण आतून थोडी घाबरलेली भावना तर आपली असतेच. श्लोक नंबर 10 मध्ये काय झाले? तर भीष्म सर्वात अनुभवी आहे, म्हणून तो आपली सर्वात मोठी ताकद आहे. बाकी सगळे त्याला पूर्णपणे साथ देतील, असं दुर्योधन समजतो. अर्थ याचा काय? तर दुर्योधन आपल्याला भीष्मावर सर्व विश्वास आहे, असं दाखवतो. पण थोडं मनात त्याचं टेन्शन आहेच. म्हणजे बघा ना, जसं एखादं प्रेझेंटेशन आपल्याला द्यायचं असेल, तर समोरचा ग्रुप तर आपल्याला तयार वाटतोय. तर आपण म्हणतो, आपल्याजवळ पण तो आहे, ती आहे, जमेल का आपल्याला? म्हणजे थोडंफार मन कसं घाबरलेलंच असतं, आपण आपल्या मनाला धीर देतो. युद्ध सुरू होण्याआधीचा हा क्षण आहे, जिथे मनातलं खूप काही चाललंय. हे आपण पाहिलं अध्याय पहिल्यातले श्लोक नंबर 1 ते 10. म्हणजे धृतराष्ट्र अंध आहे, पण त्याचा अहंकार आणि मोह त्याच्या नजरेपेक्षाही जास्त अंध आहे. हे आपल्याला ह्याच्यातून कळतं.